श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। बुद्धी आणि कीर्तीचा दाता बुध त्याचे राशी बदलणार आहे किंवा विशिष्ट कालावधीनंतर त्याचे स्थान बदलणार आहे। यावेळी ग्रहांचा राजकुमार बुध मेष राशीत प्रवेश केला आहे। मार्च ते एप्रिल या काळात बुध पूर्वगामी तसेच अस्त आणि उदय होईल। एवढेच नाही तर बुध पुन्हा एकदा आपली राशी बदलून 9 एप्रिलला मीन राशीत प्रवेश करेल। बुध 9 एप्रिल रोजी रात्री 9:22 मीन राशीत प्रवेश करेल, जिथे शुक्र आणि राहू आधीपासूनच विराजमान आहे। अशा स्थितीत 3 ग्रहांच्या युतीमुळे त्रिग्रही योग तयार होत आहे। याशिवाय बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण योग तयार होत आहे। काही राशींच्या लोकांना या राजयोगामुळे विशेष लाभ मिळू शकतो। व्यवसाय आणि नोकरीत तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतो। चला तर जाणून घेऊया मीन राशीत लक्ष्मीनारायण योग बनल्याने कोणत्या राशींना फायदा होईल। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। सर्वात पहिले मकर राशी। या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मीनारायण योगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकते। धन संपत्तीच्या घरात तयार हा योग निर्माण झाल्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल। त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील। याचं करिअरमध्येही बरेच फायदे होतील। उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले पैसे परत मिळू शकतात। यामुळे संपत्तीत वाढ होईल। हा कालावधी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो। याचबरोबर सरकारकडूनही लाभ मिळू शकतो। सरकारी नोकरी किंवा उच्च अधिकाऱ्यांकडून तुम्हाला लाभ मिळू शकतो। फिल्म इंडस्ट्री, मॉडेल्स आणि सोशल मीडियाशी संबंधित लोकांना बरेच फायदे मिळू शकतात। काही कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो, पण ते बऱ्यापैकी फलदायी ठरू शकते। अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो। विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर काही शिष्यवृत्ती मिळू शकते। लव लाईफ चांगलं जाणार आहे। तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सामील होऊनही फायदे मिळवू शकता। त्यानंतर कर्क राशी। या राशींच्या लोकांसाठी लक्ष्मीनारायण योग फायदेशीर ठरू शकतो। जे राजकारणात आहेत त्यांना जनतेचा पाठिंबा मिळेल। तसेच हा योग तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरू शकतो। शुक्राच्या कृपेने अशा परिस्थितीत तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल। तुम्हाला पालकाकडून पूर्ण सहकार्य मिळेल। काही जुन्या इच्छा पूर्ण होऊ शकतात। मुलांना परदेशात पाठवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते।
ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सामील होऊन तुम्ही व्यवसायात प्रचंड नफा कमवू शकता। जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते। त्यानंतर मेष राशी। मेष राशीमध्ये तयार झालेला लक्ष्मी नारायण योग तुमच्या राशीसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो। तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवाल। हरवलेले किंवा अडकलेले पैसे परत मिळू शकतात। शेअर मार्केटमधून पैसे मिळू शकतात। अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो। व्यवसायातही नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे। हा कालावधी विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो। परदेशात व्यवसाय चांगला होईल। नवीन व्यावसायिक करारातून फायदा मिळू शकतो। तुम्हाला परदेशातून पैसे मिळतील किंवा घरात गुंतवणूक होईल। नवीन घर, वाहन, मालमत्ता इत्यादी खरेदी करू शकता। बुधाच्या कृपेने परिस्थितीत तुम्हाला अचानक परदेशात नोकरीची ऑफर मिळू शकते। स्वामी म्हणतात, सुख दुःख हे आलेल्या गेलेल्या वाऱ्यासारखे समज। वारा जसा एकसारखा राहत नाही तसे सुख दुःख एकसारखे राहत नाही। म्हणून यांना एकसारखे समज, म्हणजे यांचा तुझ्या मनावर काही परिणाम होणार नाही आणि तू सुखाच्या पुढे म्हणजे आनंदात राहशील। बाळा, मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे, म्हणून मार्ग दाखवण्यात मी सदैव तत्पर असतो। फक्त एकदाच हाक मार। अरे राजा, समस्या बाधा फक्त तुझ्याच प्रपंचात आहेत का? हे तर नामस्मरणात देखील येतच राहतात। सृष्टी आहे, जीवन आहे, म्हणजे हेही असणारच। त्यांना राहायला दुसरे स्थान कुठे आहे? परोपकार प्राणीमात्रांच्या सेवा करताना त्यावेळेस त्यांच्या हृदयातून येणारे आशीर्वाद देखील मुक्ती मोक्षाचे सहाय्यक आहेत। तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर। अशाने तू माझ्याशी संवाद साधशील। कुठल्याही जीवाचे खरे सौंदर्य त्याचा शुद्ध भाव आणि आचरण आहे। हे जर तुझ्या दृष्टीने तुला कोठेही जाणवले तर अशा व्यक्तींचा कधीही त्याग करू नकोस। तुला कोणी फसवत आहे किंवा कोणी तुझा फायदा घेत आहे असे ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी बोलून त्याच्या आचरणावर लक्ष ठेव। तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।